नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की मी माझ्या आयुष्यातील खास सुवर्ण क्षणाचे व्हिडिओ बनवलाय, तर तो तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून कळवा. गाईस आम्ही आलोय आता शॉपिंग करून. आमची सगळी शॉपिंग झाली, फक्त आमची मोठ्या वहिनीची बाकी आहे, तर आम्ही मंगळवारी करू ते शॉपिंग झाली. आता आम्ही खूप दमलो. महाविष्णवे महाकलिक्रमाय महादानोकरांना संकर्षण भावनामध्ये सुगंध पाणी एक वेळा साम्राज्य पाणी शाली बाहेर शके 1948 पराभव चौकट उत्तरायण वसंत ऋतुकाय मासुत्तमासे वैशाख मासे शुक्लपक्ष तृतीया भौगराज रविवास शुभयोंदरी नामदेवतं पश्चिम कालपूर्व उत्पन्न देवादी तुम्हारा स्मृति स्मृति सुख शांति प्राप्त्यर्थम तथा च मम अस्य विवाह इत्यधीन पंचतत्व विज्ञान्यर्थ पूरित क्षय नमस्कार.
अभिषेक काय दिलं काकांनी हात मिळव जसं की तुम्ही माझ्या व्हिडिओच्या थंबनेल मधून बघितलं की माझं घड्याळ खराब झालं, ते माझा साखरपुड्याचे एक दिवस आधीच बंद पडेल का, तर मी त्या शोरूम मध्ये घेऊन गेलो. तर ते शोरूमचे मालक होते, त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांना विचारलं की हा घड्याळ बंद पडलाय. त्यांनी सांगितलं का थांबा आम्ही चेक करून तुम्हाला सांगतो. तर त्यांनी मला चेक केल्यावरती सांगितलं की तो घड्याळच खराब झालाय. तर खराब झाल्या काय त्यांनी सांगितलं मला 2 दिवसांनी मी तुम्हाला सेम टू सेम मॉडेल मागवून देतो. तर मी त्यांना सांगितलं की माझा साखरपुडा उद्याच्या दिवसात आहे, तुम्हाला उद्याच्या दिवसात पाहिजे. तर त्यांनी सांगितलं तर तुला उद्याच्या दिवसासाठी एक वापरण्यासाठी नवीन सेम टू सेम घड्याळ त्यांच्याकडे होतं. तर तो त्यांनी सांगितलं की घेऊन जा आणि तो वापर, आणि नाहीतर तो तुला पाहिजे तर घेऊन टाक. तर मी म्हणालो मला आता त्या मॉडेलचं एक पण घड्याळ नको आहे. तर मी त्यांना विचारलं की माझं जर अदर ब्रँडमध्ये किंवा अदर ह्याच्यात घ्यायचं असेल तर मी घेऊ शकतो मॉडेलमध्ये. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे चालेल, तू घेऊ शकतो असं काही नाही. तर त्यांनी एक दिवस न काही विचार करता, म्हणजे माझा साखरपुडा होता म्हणून त्यांनी न काही विचार करता एक त्यांच्याकडचा स्पेअर मधला नवीन घड्याळ सेम टू सेम मॉडेलचा मला त्यांनी दिला. आणि तो एक दिवस वापर बोलले आणि दुसऱ्या दिवशी तुझा फंक्शन झाला की दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला रिटर्न कर आणि त्याच्यानंतर तुला जो कुठचा घड्याळ पाहिजे तो घेऊन जा, असं मला त्यांनी सांगितलं. जसं की आजच्या घडीला एक व्यक्तिमत्व आणि जसं शोरूम मध्ये आपण काही घ्यायला जातो तर माणसाचा फर्स्ट इम्प्रेशन हा महत्वाचा असतो, तसंच मला त्या शोरूमच्या मालकांकडनं फर्स्ट इम्प्रेशन एवढं चांगलं मिळालं की नेक्स्ट टाइम कधीही मला काय घ्यायचं झालं तर मी त्यांच्याकडनंच घेईन. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.